Ay
मृत्युलोकी आवडते परी मृत्युलोकी आवडते परी मृत्युलोकी
मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामी वीण विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे सोने रूपी आम्हा मूर्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे तुका म्हणे तैशा दिसतील नारी तुका म्हणे तैशा दिसतील नारी चिराच्या परे आम्हा पुढे रिसाच्या परे आम्हा पुढे विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे महायोग पीठेत ते विमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागष्ट तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंद ते ज्ञानदाता दिनासे नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवन भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय देवमान्य संत जगमान्य संत आणि संतमान्य संत असणारे जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी सदेह वैकुंठाला गेले आणि वैकुंठाहून पुन्हा खाली आले असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। बघा जगद्गुरु तुकोबाराय यांनी ह्या परमार्थामध्ये आल्यानंतर जी साधना केली जी भक्ती केली आणि ती साधना आणि भक्ती केल्यानंतर जे फळ प्राप्त झालं त्या फळाचं प्राप्त झालं ते अभंगामध्ये तुकोबाराय काय वर्णन करतात। विठ्ठला याचं जे स्पष्टीकरण आहे ते या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय करतात। जे साधना केली जे भक्ती केली परमार्थाला लागून जे काय त्यांनी कारण केले भक्ती केली माळ जपली असेल म्हणा नामस्मरण केलं असेल म्हणा कीर्तन केलं असतील प्रवचन केले असतील जे काय भक्ती केली आणि त्याचं फळ काय त्याचं स्पष्टीकरण या अभंगात देतात। विठ्ठला बघा चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर पूर्वी त्या पंढरी पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी समर्पित करून ज्ञानोबाराय तुकोबाराय असतील मंडळ तसेच आपले बाडसंगीचे भजनी मंडळ आलेले मानकेश्वरचे मंडळे आलेले जास्त परिचय न घेता आपण सेवेला सुरुवात करू। विठ्ठला बघा तुकोबारायांनी या संसारामध्ये आल्यानंतर तुकोबारायांनी परमार्थ केला म्हणजे काय की बाबा भजन केली प्रवचने केली कीर्तने केली माळ जपली असेल गंध लावला असेल
हे काय परमार्थाला लागल्यानंतर हे करावं लागतं. मग काही लोक म्हणायला लागले परमार्थाला लागल्यानंतर हे करावं लागतं. मान्य आहे, ठीक आहे. कारण की परमार्थानं तुम्ही ज्यावेळेस लागला त्यावेळेस हे साधना करावंच लागतात. पण हे सगळं करून, भजन करून, कीर्तन करून, प्रवचने करून, माळा घालून, माळा जपून, गंध लावून तुमच्यामध्ये बदल किती झाला कळते ना? हे सगळं केल्यानंतर तुमच्यामध्ये बदल किती झाला त्याला महत्व आहे. विठ्ठला तुमच्यामध्ये बदल किती झाला बघा. काही काही गावामध्ये 50-50 वर्ष झालं सप्ते चालू आहे, मान्य आहे. काही काही गावामध्ये 20 वर्ष झालं असेल चालू आहे, काही गावामध्ये 30 वर्ष झालं असेल, काही गावामध्ये 10 वर्ष झालं असेल, काही गावामध्ये सुरुवातच असेल. हे सुरुवात आहे का? किती वर्ष झाले? 35 वर्ष झाले. बघा, कोणाला परमार्थाला लागून 50 वर्ष झाला असतील, माळा घातल्या असेल. आता माळा काय सगळेजण घालत नाहीत, बरोबर आहे. पण काही काही जण माळाही घालतात. बघा, काही जण माळा घालतात, गंध लावतात, धोतर घालतात, टोपे घालतात. ह्याला महत्व नाही. बघा, 50-50 वर्ष तुम्ही सप्ते करून जर गावामध्ये जर बदल होत नसेल, एवढ्या एवढ्या कारणास्तव एकमेकाच्या डोक्यामध्ये जर काय गेलं काय 50-50 वर्ष सप्ते करून थोड्या थोड्या कारणास्तव एकमेकाच्या डोक्यात तुम्ही टाळा दगड घालत असाल तर काही उपयोगाचं नाही. आंतरिक बदल झाला पाहिजे. बघा, काही काही लोक म्हणतात की बाबा महाराज मागच्या वर्षी महाराज आले ना, पुढच्या वर्षी ते महाराज आले पण त्याच्यामध्ये फार मोठा बदल झाला. कुठला बदल बघतो आपण? अंतरंग बदल बघतो का बाहेरंग बदल बघतो? बाहेरचा आपण बघतो. काय बाबा महाराज आला, मागच्या वर्षी काय नाही होतं, मागच्या वर्षी ते बसने महाराज आले होते, त्यांच्याकडे गाडीही नव्हती. महाराजांच्या खूप मोठा बदल झाला. महाराज मोठ्या मोठ्या सप्त्यामध्ये कीर्तन घेऊ लागले, प्रवचन करू लागले, मोठमोठे काय मोठमोठे पाकिट घेऊ लागले, मोठमोठे गाड्या घेऊन फिरू लागले. महाराजांमध्ये लय बदल झाला. हा बदल महत्वाचा आहे का? अंतरंगामध्ये जे बदल व्हायला पाहिजे तो महत्वाचा आहे. आपल्या अंतरंगामध्ये जे बदल व्हायला पाहिजे ना ते बदल महत्वाचा आहे. बघा, स्थिती बदलली पाहिजे का परिस्थिती बदलली पाहिजे? नाही, परिस्थिती. बघा, कळते ना? स्थिती बदलली पाहिजे का परिस्थिती बदलली पाहिजे? परिस्थिती असं अर्थ घेऊ नका बरं का. परिस्थिती बदलली पाहिजे का स्थिती बदलली पाहिजे? स्थिती म्हणजे हे आतली असते आणि परिस्थिती म्हणजे बाहेरची असते. परिस्थिती म्हणजे काय की बाबा गाड्या घेऊन फिरणं, कीर्तन करणं, मोठे मोठे पाकिटा घेणं, ह्याला काय म्हणतात? परिस्थिती. आणि स्थितीमध्ये आपल्याला बदल पाहिजे आणि तो बदल तुकोबरायला झाला आणि तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात. मग काही लोक तुकोबरायांना म्हणू लागले, तुकोबराय तुम्ही म्हणता स्थितीमध्ये बदल झाला पाहिजे, बाहेरचा बदल होऊन काही उपयोग नाही, अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे. मग हे माळा घालणं, धोतर घालणं, टोपी घालणं ह्याला काय महत्व आहे? तुकोबराय म्हणतात की बाबा, अरे बाबा, तुला जर अंतःकरणामध्ये जर बदल करायचा असेल तर तुला गंध लावावंच लागल, बरोबर? कीर्तने केलीच पाहिजे, प्रवचने केलीच पाहिजे, भजन केलीच पाहिजे, माळ जपलीच पाहिजे जर आपल्या अंतःकरणामध्ये बदल व्हायला पाहिजे असेल तर. बघा, आपण परमार्थ लागून किती दिवस झालं, ती परमार्थ आपण कुठं केला, आपण कुठं राहतो, कशा स्थितीमध्ये राहतो ह्याला महत्व नाही, पण अंतरंगामध्ये आपल्याला किती बदल झाला पाहिजे त्याला महत्व आहे. तसं तर
कीर्तन 9ला सुरू व्हायला पाहिजे होतं, पण कारणास्तव गावातलाच कार्यक्रम होता आणि पहिला दिवस म्हणल्यानंतर जाडजोडीचा दिवस असतो बरं का. मग ते मंडपाचे जाडजोडी म्हणा पहिला दिवस, हा माईक सिस्टीमची जाडजोडी म्हणा, इतर काही कारण असते, ते जाडजोडीचा दिवस असते. बघा आमच्या आळंदीमध्ये आमच्या शेजारी एक गुरुजी राहत होते आणि ते गुरुजींना शाळेला जात असताना ते गुरुजी शाळेचा सकाळचा टायमिंग गुरुजी किती असते पण नाही सकाळी लवकर 7ला 7ला गुरुजीने शाळेत गेलं पाहिजे. पण आम्ही त्या गुरुजींना बघायचो की ते गुरुजी कधी 8ला जायचे, कधी 9ला जायचे, कधी 10ला जायचे. बऱ्याच वेळा आम्ही असं पाहिलं आणि पाहिल्यानंतर गुरुजींना एक वेळेस विचारलं, गुरुजी तुमच्या शाळेत जाण्याचा टायमिंग तर 7च आहे, पण तुम्ही 8 वाजता, कधी 9 वाजता, कधी 10, कधी 12 वाजताही जाता, असं का? गुरुजीने सांगितलं, अरे मुलांनो, अरे बालांनो, तसं काय आहे, संसाराचा व्याप महाग आहे. शेता कामधंदाचे सगळे कामधंदे करून सगळं नीटनेटकं आवरून मग कुठं जावं लागते, असंच आहे का? हा वा, म्हणजे हे सगळं करून कुठं जावं लागतंय. बरं बाबा ठीक आहे. मग गुरुजींना विचारलं, तुम्ही शाळेत जात असताना 10, 11, 12 वाजेपर्यंत कधीही जाता आणि वापस येत असताना बराबर टायमिंगलाच येता का माझं पुढं होतं? सुटल्यानंतर टायमिंगलाच तुम्ही वापस येता, 12 म्हणा, 1 म्हणा, 2 म्हणा, काय असेल ते आता आपलं कीर्तन कधीही ठरवा तुम्ही ते. 12-1 वाजेपर्यंत तुम्ही वापस येता, असं का घडतं? मग त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं, बाबा मुलांनो, आपल्याला एक वेळ सांभाळता आली नाही चालते, पण एक वेळ आपल्याला सांभाळता आली पाहिजे. तसं आपल्याला कीर्तन सुरू करणे आपल्या हातात, हे वेळ आपल्याला सांभाळता आली नाही, कीर्तन संपन्न हे सांभाळलं पाहिजे. विठाला तसं तुकोबारे म्हणतात की बाबा आपल्या स्थितीमध्ये बदल झाला पाहिजे, परिस्थितीमध्ये नाही. बघा असंच बदल झाला पाहिजे म्हणत असताना एक प्रसंग आहे. नाथ महाराजांच्या त्यावेळेस नाथ महाराजांची प्रसिद्धी पूर्ण जगभर पसरली होती की बाबा नाथ महाराज हे संत आहेत, महंत आहेत, देवाची प्राप्ती करून देतात, देवाची भेट करून देतात. नाथ महाराज पूर्ण ते गावभर ते पैठण या तीर्थक्षेत्रामध्ये ते नाथ महाराज राहत होते. ते सगळीकडे ते खेड्यापाड्याने ते नाथ महाराजांची प्रसिद्धी पूर्ण पसरलेली होती. सगळेजण नाथ महाराज म्हणले की बाबा पैठणला राहतात, त्यांचा घराचा पत्ता सांगून देत होते नाथ महाराज. आणि असं असताना एक माणूस, एका गावाचा व्यक्ती, तो हुडकत ह्या माणसाला विचार, त्या माणसाला विचार की बाबा मला त्या देवाची प्राप्ती करून घ्यायचं आहे, त्या देवाची भेट करून घ्यायचं आहे, नेमकं कुणाकडे जावं? कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये बऱ्याच महाराजांकडून ऐकलेलं आहे की बाबा जर देवाची जर भेट करून द्यायचं असेल, भेट करून घ्यायचं असेल तर कुणाकडे जावं लागेल? संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाणी. संताविना त्यांना दुसरा पर्यायच नाही, संताविना प्राप्ती नाही, म्हणून कुणाकडे जावं लागेल? संतांकडे जावं लागेल. मग बऱ्याच लोकांना विचारल्यानंतर मग काही लोकांनी सांगितलं तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायचंच आहे ना, मग तुम्ही काय करा, पैठणला नाथ महाराज म्हणून आहेत, चांगले आहेत नाथ महाराज, तुम्ही त्या नाथ महाराजाकडे जावा. ठरल्याप्रमाणे तो माणूस तिथून निघून आला आणि साधं मुक्काम करत पैठणला आला. तेव्हा नव्हत्या, मुक्काम करत तो पैठणला आला आणि पैठणला आल्यानंतर मग नाथ महाराजांचं प्रवचन चालू होतं. त्या प्रवचनामध्ये तो जाऊन बसला. प्रवचन झालं, ते प्रसाद वगैरे वाटण्यात आलं आणि ते वाटून दिल्यानंतर सर्व लोक ते नाथ महाराजांचे पाया पडून ते निघून गेले आणि तो तिथंच बसला. कोण? लक्ष आहे ना, कळते ना? हा, बोलत चला. कोण? तो माणूस ज्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची होती, तो माणूस तिथं बसला. नाथ महाराजांनी सांगितलं, अरे बाबा सर्वजण उठून गेले, तुला जायचं नाही का? काय कामधंदे नाहीत का तुला? हो जायचं तर आहे, पण मला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला देवाची भेट करून देता? बरं ठीक आहे. मग इथं कसं काय?
नाही, बऱ्याच खेड्यापाड्याच्या लोकांनी सांगितलं की बाबा त्या देवाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर एकमेव तुला प्राप्त करून देत करायचे तर नाथच महाराज आहेत, म्हणून त्यांच्याकडे जा. बर, लोकांनी सांगितलं की बाबा नाथ महाराज संत आहेत, तुम्ही संत आहेत का? हो. आता लोकांनी, चारगावच्या लोकांनी चांगलं म्हणलंय तर असेल बाबा संत नाथ महाराज म्हणू लागले. हो आहे मी संत. बर ठीक आहे, देवाची प्राप्ती करून घ्यायचं आहे, दे चाल का? नाथ महाराज म्हणले हो ठीक आहे, राहायचंच. आणि राहा म्हणल्यानंतर तो व्यक्ती तिथंच राहिला. बराच काळ लोटला, 1 महिना झाला, 2 महिने, 3 महिने झालं, तो व्यक्ती तिथंच. दररोज नाथ महाराज नाश्ता करू लागले की नाथ महाराजांच्या पंक्तीला जाऊन तो व्यक्ती बसायचा आणि नाश्ता करायचा. नाथ महाराज पूजा करू लागले, मग तो माणूस काय करायचा, तिकडे झोपायचा. हा, कळते ना? नाथ महाराज नाश्ता करू लागले की पंक्ती लावून बसायचा. नाथ महाराज पूजा करू लागले तर तो काय करायचा, झोपायचा. बघ, आता नाथ महाराज पूजा करू लागले, संत आहेत ते नेमकं पूजा कसं करतात, काय करतात हे पाहावं का नाही त्यानं? पण त्यानं ते काही पाहिलं नाही आणि तो तसंच त्याचा कार्यक्रम चालू राहिला. बघा, नाथ महाराजांचा नियम होता, भरपूर श्रीमंती होती नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराजांचा एक नियम होता की बाबा दररोज देवाला कशाचं नैवेद्य दाखवायचे? हा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचे. नाथ महाराजांनी दररोज ते पुरणपोळी करावं आणि पुरणपोळीचा नैवेद्य केल्यानंतर देवाला दाखवल्यानंतर जेवढे काही तिथं मंडळी बसले त्यांनाही तोच नैवेद्य जेवणाकरता. ठरल्याप्रमाणे तो सकाळी उठायचा, नाथ महाराज नाश्ता करायला बसले की नाश्ता करायचा आणि पूजा करता वेळेस वा झोपायचा. आणि ज्यावेळेस नाथ महाराज उठले आणि देवाला प्रसाद दाखवला, नैवेद्य दाखवला आणि पंक्तीचं भोजन, सगळे पंक्तीला बसले, त्या पुरणपोळीचं नैवेद्य परत खायला बसायचा. दररोज तो पुरणपोळी खायचा, नाश्ता करायचा आणि झोपायचा. पुरणपोळी खायचा, नाश्ता करायचा आणि विठ्ठल असा हा कार्यक्रम 6 महिने चालला. किती? 6 महिने. आणि 6 महिने झाल्यानंतर त्यालाच लाज वाटू लागली. बरोबर आहे ना? तो म्हणू लागला, आपण इथं आले कशा करता आणि करतोय काय? आपण इथं देवाची प्राप्ती करण्याकरता आलेलो आहे, संतांना शरण आलेलो आहे. आपल्याला का घरी खायला नव्हतं का? घरी भलं तेवढं दररोज पिठलं भाकर भेटत असेल, पण तेवढं तर भेटत होतं ना. पुरणपोळीचा नैवेद्य जरी भेटत नसलं तरी पिठलं भाकर भेटत होतं. घरी का खायला नव्हतं का? आपण आले कशा करता ते सोडून आपण दुसरं भलतंच कामं केलेत. आज नाथ महाराजांना विचारायचंच म्हणलं देव कसं भेटणार आहे म्हणून. मग नाथ महाराज प्रवचनला गेले होते. मग तो म्हणला प्रवचन उरकून येऊ दे, मग आपण जाऊ. नाथ महाराज मग तितक्यात आले आणि तितक्यात आल्यानंतर नाथ महाराजांना थांबा बोललं. नाथ महाराजांना थांबवलं आणि थांबवल्यानंतर नाथ महाराजांना म्हणतो की नाथ महाराज, तुम्ही देव दाखवता म्हणला होता, गेले 6 महिने झाले तुम्ही अजून देव दाखवला नाहीत. लोकांच्या वचनावर विश्वास ठेवून मी तर आलेलो आहे की बाबा तुम्ही देव दाखवत असताल तर आताच सांगा तुम्ही जातो. नाथ महाराज म्हणले थांब दाखवतो. कधी दाखवू सांग म्हणले नाथ महाराज. तो म्हणला आता दाखवा. आता नाही जमत, आता नाही जमत. उद्या पौर्णिमा आहे, बरोबर? नाथ महाराजांच्या उद्या पौर्णिमा आहे आणि त्या पौर्णिमेच्या चांगल्या ब्रह्ममुहूर्तावर आपण पहाटे गंगास्नानाला जाऊ 4 वाजता. आणि पहाटेच्या रात्री तिथं कोण नसेलही आणि त्या अंधारामध्ये मी तुला देवाचं दर्शन करून देतो. बरं ठीक आहे, एकच दिवस मी थांबणार. जर तुम्ही देव जर नाही दाखवला मी परत माझ्या गावी जाणार. बरं ठीक आहे. ठरल्याप्रमाणे झोपले, पहाटे उठले आणि पहाटे उठल्यानंतर नाथ महाराजांना तो व्यक्ती गंगेच्या स्नानाकरता निघून आले. स्नानाकरता आल्यानंतर नाथ महाराज गंगेच्या स्नानामध्ये पाण्यामध्ये आत गेले आणि आत गेल्यानंतर हा व्यक्ती बाहेरच थांबलेला आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, अरे आतमध्ये ये ना, देवाची प्राप्ती करायचं ना, देव बघायचा आहे ना तुला, आतमध्ये ये. आणि असं म्हणल्यानंतर मग तो आतमध्ये जाऊ लागला आणि गेल्यानंतर नाथ महाराजांच्या शेजारी थांबला. आणि थांबल्यानंतर नाथ महाराज म्हणले, अरे थांबलाय काय? ते काय म्हणतो आपण, बुड पाण्यामध्ये उसकाळी. आणि बुड म्हणल्यानंतर मग तो
पाण्यामध्ये बुडला आणि बुडल्यानंतर नाथ महाराजांनी आपल्या मानगुटीनं हातानं त्याची मान दाबली. म्हणजे आपल्या हातानं काय दाबली? मानगुटी दाबली. हा बघा नीट लक्ष द्या. मानगुटी दाबली आणि मानगुटी दाबल्यानंतर मग तो मला सांगा माणूस पाण्यात थांबून थांबून किती वेळ बरोबर लय झाले 1 तास. हा हाय का लक्ष? किती बरोबर ना 1 तास. लय झाले 1 मिनिट 2 मिनिट 5 सेकंड लय झालं का जास्त होतात? हा 2-3 मिनिट लय झालं पाण्यामध्ये. मग नाथ महाराजांनी त्याच्या मानगुटीला दाबलं, खाली दाबलं. तो वर येण्याचा प्रयत्न करतोय पण नाथ महाराज त्याला सोडून आहेत. भरपूर ताकदवान होते नाथ महाराज, त्याला वर येऊन देणार झाले. शेवटी आता त्याचा प्राण जाणार तेवढ्यात नाथ महाराजांनी त्याला थोडस हलकं म्हणजे दाब सोडला होता मानगुटीवरचा आणि तो उचकाळा खाऊन असं हात पाय हलवून पाण्याच्या वर आला. आता मला खरं खरं सांगा, वर आल्यावर त्यानं का केलं असेल? पण हा पळत पळत गेला, एक मोठासा दगड त्याने घेतला आणि दगड घेतल्यानंतर नाथ महाराजांच्या डोक्यात हाणणार. त्याच्यात नाथ महाराजांनी थांबव, अरे थांब थांब थांब, नेमकं झालं तरी काय? तो म्हणतो नाथ महाराज एवढं सगळं करून आणि तुम्ही मलाच विचारता नेमकं झालं तरी काय? हा मला या पाण्यामध्ये तुम्ही बुडवण्याचा प्रयत्न केला, मला इथं तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला. या अंधारा रात्री पहाटे 4 वाजता तुम्ही मला इथं आणलं, इथं कोणीही नाही बघण्याकरता तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करता. नाथ महाराज म्हणले अरे तसं नाही, ज्यावेळेस मी तुला पाण्यामध्ये दाबलं आणि दाबल्यानंतर खरं खरं सांगायचं तुला काय वाटत होतं? मग त्यावेळेस तो म्हणला नाथ महाराज ज्यावेळेस तुम्ही मला पाण्यामध्ये दाबलं आणि पाण्यामध्ये दाबल्यानंतर मला फक्त एकच इच्छा होती की बाबा काय हा कधी एकदा पाण्याच्या बाहेर येईन आणि ते दगड घेईन आणि हा तुमच्या डोक्यामध्ये घालीन. कधी एकदा मी पाण्याच्या बाहेर येईन अशी इच्छा ज्यावेळेस तुझी झाली की बाबा कधी एकदा देव हा कळते ना, कधी एकदा तो देव भेटेल अशी ज्यावेळेस तुझी उत्स्फूर्त इच्छा झाली त्यावेळेस तुला देवाची प्राप्ती होते. विठाला म्हणून परमार्थामध्ये ते देव भेटण्याची इच्छा पाहिजे. म्हणून आपल्या परमार्थ करत असताना स्थितीमध्ये बदल झाला नाही पाहिजे, परिस्थितीमध्ये बदल झाला नाही पाहिजे, तर स्थितीमध्ये बदल झाला पाहिजे. विठ्ठल म्हणून तो कबराय म्हणतात की बाबा मृत्यू लोकी आमा आवडती परी नाही एकाहरी नामे वीण. या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला काही जर आवडत असेल तर ते फक्त हेच आवडतं काय की बाबा ते देवाचं नाव तेवढंच आम्हाला आवडतं. मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे वीण. त्या हरीच्या नामाशिवाय दुसरं तिसरं आम्हाला काहीच आवडत नाही, फक्त ते हरी नामच आवडतं. आवडे देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. बघा जसं मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई ह्या जसा स्त्रिया संत होऊन गेल्या तसं एक कर्माबाई म्हणून होते. कोणी ऐकले का ना? हा कर्माबाई म्हणून एक स्त्री संत होऊन गेल्या. मग त्या कर्माबाईचा नियम होता की बाबा ते एका गावामध्ये राहत होते, कोणी त्यांना नव्हतं, ब्रह्मचारी होते, ते एका गावामध्ये राहायचे
आणि एक 10-15 घरचे ते भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागून येऊन ते आपल्या पूर्ण कुटीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ती मूर्ती होती आणि त्या मूर्तीला नैवेद्य दाखवून किंवा ते मधुकरी 10-15 घरची जर मधुकरी भेटली नाही, एक छोटस ताट, एक छोटस भांड आणि ते चुलीवरती काय करायची, खिचडी करायची आणि ती खिचडी करत असताना ती खिचडी तयार होईपर्यंत मग ते काय करायची, भजन करायचे. कुठलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी कर्माबाई काय करायचे, तर ती खिचडी तयार होत तर हे भजन चालू ठेवायचे ते आणि हे भजन तोपर्यंत चालू ठेवायचे जोपर्यंत ती खिचडी तयार होत नाही. एकदा खिचडी तयार झाली आणि मग ते भगवान श्रीकृष्ण परमात्माला काय करायचे, नैवेद्य दाखवायचे. दाखवताना दाखवलं पाहिजे नैवेद्य. मग ते नैवेद्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दाखवायचे आणि दाखवल्यानंतर मग ते थोडस त्यांनी स्वतः खायचे आणि परत ते भजन करू लागायचे. बरेच काळ गेला, बरेच वर्ष लोटले आणि ते कर्माबाई ते भजन करू लागले आणि भजन करता 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 त्यांचं वय संपलं आणि वय संपल्यानंतर ते काय मृत्यू पावले आणि मेल्यानंतर मृत्यू पावल्यानंतर मग त्या गावातल्या सर्व लोकांनी त्या देहाचा ते विल्हेवाट लावले. त्यांनी ते अंत्यसंस्कार केले. सर्व ते केल्यानंतर त्या कर्माबाईच्या त्या झोपडीला, त्या छोट्याशा घराला त्यांनी काय केलं, दार ओढून घेतलं आणि कुरूप लावून टाकलं. आणि असं झाल्यानंतर दररोज तिथं एक गुराखी, एक छोट्याशा लहान मुलाच्या वेशामध्ये ते गुराखी यायचा आणि तो दरवाजा, ते काय कर्माबाईचा ते झोपडीचा जे दरवाजा आहे त्याला खटखट 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 करायचा, असं थापटवायचा आणि म्हणायचं, कर्माबाई दार उघडा, मी नैवेद्य खाण्याकरता आलेलो आहे तुमचा, मला भूक लागलेली आहे. ते दुसरा तिसरा कोण होता, तो जगाचा मालक, तो भगवान पांडुरंग परमात्मा होता. हे सर्व कशाच्या जोरावर केलं, फक्त त्या नामाच्या जोरावर केलं. विठ्ठल तो जगाचा मालक, तो भगवान पांडुरंग परमात्मा त्या कर्माबाईच्या दरवाजावर येऊन दरवाजा थापटवायचा आणि म्हणायचा की बाबा कर्माबाई दार उघडा, मला नैवेद्य खायचा आहे, मला नैवेद्य दाखवा. हे कशाच्या जोरावर झालं, तर त्या फक्त नामाच्या जोरावर झालं. म्हणून तो कोबाऱ्या म्हणतात, बाबा ते दुसरं तिसरं आम्हाला काहीच आवडत नाही, म्हणून मृत्यू लोकी
त्या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला काही जर आवडत असेल तर फक्त हेच आवडतं. मृत्यू लोकी आम्हा आवडते परे नाही एका हरी नामी वीण. त्या हरीच्या नामाशिवाय दुसरं आम्हाला काहीच आवडत नाही. बघा एका ठिकाणी ज्ञानोबरायांनी त्या नामाला, त्या देवाच्या नामाला सादरी म्हणलेलं आहे. कुठं? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरे हृदय मंदरी स्मराकारी. सादर आहे ते नाव, गोदर आहे ते नाव, असं ज्ञानोबराय म्हणतात की बाबा ते नाव कसं आहे? सादर आहे. बघा ज्ञानोबरायासारखे महान भगवान भक्त ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर त्याच्यापाशी आहे, ते ज्ञानोबराय म्हणतात की ते नाम कसं आहे? सादर आहे. आणि वैष्णवामध्ये मोठे असलेले ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णवामध्ये सर्वात मोठे असणारे ते ज्ञानोबराय, ज्ञानाचा सागर असणारे ते ज्ञानोबराय. ते ज्ञानोबराय म्हणतात की हे नाम कसं आहे? रामकृष्ण नाम हे दोन्ही साजेरे. साजेरे म्हणतात. बघा एखाद्या व्यक्ती आपल्या गावामध्ये असला, बघा समजून जावं तुम्ही, गावाच्या कुठं ते AC मध्ये असं कुठं तरी पडलेला आहे, केळाचे सालपट खातोय, आणि तो सालपट खाणारा व्यक्ती, तो माणूस जर म्हणला ओ पाटील उद्या पाऊस येणार आहे, तुम्ही जाऊन आपले आपले बंब म्हणजे काय सोयाबीनचे जे काय आहे ते जाऊन झापताव का? झापता? बघा नीट आहे का? नीट लक्ष द्या. तुमच्या गावामध्ये AC मध्ये बाहेर पडलेला माणूस, कळते ना आता? AC मध्ये पडलेला माणूस, त्या व्यक्तीने सांगितलं अहो पाटील उद्या पाऊस येणार आहे, बघा काय आहे ते नीट नीटकं ठेवा. तुम्ही जाऊन ठेवताव का? तुम्ही काय म्हणता? अहो त्या येडाचं का लावला तुम्ही? बरोबर का नाही? पदरचं असलं तर काय सांगा. तुम्ही म्हणताल महाराज त्या येडाचं का लावला, ते तसंच बोंबलं राहतं, किती दिवस झालं ते तसंच बोंबून आले. पण तेच जर त्या हवामान खात्यामधल्या त्या मोबाईलवर जर कुणी सांगितलं की बाबा उद्या एवढा पाऊस पडणार आहे, मग तसंच म्हणा त्याला मी त्या येडाचं कोण ऐकलेलं? पाऊस पडते का पडते? ते आता तर मोबाईलवर बघलाले आणि सांगलाले आम्ही एवढे पावसाळे बघितलो, आम्ही एवढे उन्हाळा बघितलो, कधी पाऊस पडते कधी ऊन पडते आम्हाला सगळं माहिती आहे, असं म्हणतो का? ते हवामान खात्यामधल्या लोकांनी माणसाने सांगितलं उद्या पाऊस पडणार आहे, लोक म्हणतात अरे बाबा फोनवर आलेला आहे उद्या पाऊस पडणार आहे. ते सगळं काही नीटनेटकं ठेवा शेतामधलं, बरोबर? तसं ज्ञानी माणसाच्या शब्दाला इथं किंमत आहे, बरोबर? एरागराच्या जे माणसं आहेत त्या लोकांना किंमत नाही. बघा काही काही लोक गावातलेच असतात बरं का, मुंबईला जातात, पुण्याला जातात, मान्य चांगलं आहे, ठीक आहे, जाऊ दे. बघा ते ह्या मातीत ताकद आहे, ह्या जमिनीमध्ये ताकद आहे म्हणून तिथपर्यंत गेले, म्हणून ते राहिले, तसं तिकडे गेले असते ते. बघा कुठं मुंबईला पुण्याला जातात आणि गेल्यानंतर काही किम कारणास्तव सप्ताह म्हणा काही कारणास्तव ते कुठे येतात? गावाकडे येतात. लग्न काय असेल ते कारणास्तव गावाकडे आले, आणि गावाकडे आल्यानंतर मग ते भाषा जरा त्यांची बदललेली असते. मग ते हो का, बरोबर, ठीक आहे का, मग वगैरे वगैरे 2-3 इंग्लिश शब्द ते झाडणार बोलणार, मान्य. मग आपल्यातलेच काही लोक म्हणतात आता आमच्या गावात होतं वड्याला पाणी प्यायचं होते, नळाला पाणी प्यायचं, आमच्या सोबत शाळेत आलेलं फाटके पॅन्ट घालून गावापर्यंतच होतं. कोण? ते पुण्याला मुंबईला गेलेले. राग मानवू नका, एक विनोदाची गोष्ट. फक्त त्याला 2च भाषा येत असतात, एक हिंदी इंग्लिश मराठी, काय असेल ते तेवढे तोडकी मोडकी ते बोलतंय. नसतं कलेक्टर झालं नसतं का तो, तेवढे इंग्लिश चांगली आली असते तर. पण ते तोडकी मोडकी इंग्लिश बोलतं ते, मग येतं गावात. बघा मुंबईला गेणारे, पुण्याला गेणारे, ते तोडकी मोडकी इंग्लिश 2-3 भाषा येतात, तर तो एवढा गर्व करतो. माझ्या ज्ञानोबरायांना तर किती भाषा होते ते? 56 भाषेचा केला से गौरव. बघा 2-3 भाषा आल्यानंतर आपण एवढे फुगतो, मान्य आहे ना? ज्ञानोबराय तर किती भाषा येत होते? 56 भाषा येत होते. पण ते ज्ञानोबराय म्हणतात की हे नाम कसं आहे? रामकृष्ण नाम हे दोन्ही साजेरे हृदय मंदिरे स्मराकाई. बघा विठ्ठल
नामस्मरण करणारा एक व्यक्ती होता. कोण? नारद महर्षी, नारद मुनी. मग ते त्रिभुवनामध्ये फिरणारे नारद महर्षी, नारद मुनी एक दिवस काय झाले, मग ते दक्षाने ते काहीतरी यज्ञ ठेवला, काहीतरी मोठा कार्यक्रम ठेवला त्या दक्षाने. आता ते आपल्याला पाहायचं नाही, त्याचं ते मुंडकं तुटलं, ते महादेव पार्वतीला त्यांनी तिथं बोलवलं नाही, ते आपल्याला ते माहित आहे, पण आपल्याला तिकडे जायचं नाही. तो कार्यक्रम ठेवला दक्षानं आणि नारद मुनी भ्रमण करत 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 त्या कार्यक्रमामध्ये पोहोचले. आणि तिथे गेल्यानंतर बघा, नारद मुनींना सर्व चांगले म्हणणारे लोक होते. हा बघा, काही काही गावामध्ये असं असतं, लोक म्हणतात की बाबा, जे वाईट मानणारे लोक आहेत ते म्हणतात की बाबा हा चांगला माणूस आहे. सर्व लोक त्याला गावातले चांगलं म्हणतात. मग तो चांगलं म्हणणारा तो नारद मुनी, सर्वजण त्याला चांगले म्हणणारे ते नारद मुनी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले. आणि उपस्थित झाल्यानंतर मग नाथ महाराज नारद मुनी इकडं तिकडं बघू लागले आणि त्यांना कीव आली, बाबा दक्षाने तो यज्ञ ठेवलाय आणि त्या यज्ञामध्ये महादेवाचा अपमान केलेला आहे. त्या नंदीकडे बघू लागले, माता पार्वतीकडे बघू लागले, त्या सर्व गणांकडे बघू लागले, सगळ्यांकडे बघू लागले. मग नारदाला कळवळ आली आणि कळवळ आल्यानंतर नारद महर्षी म्हणू लागले की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि नारद महाराज तिथं काय केले, मध्ये बोलले. आणि मध्ये बोलल्यानंतर तिथल्याच एका व्यक्तीनं नारद महर्षीला शाप दिला की बाबा एकाच जागेवर तू कधीच थांबणार नाही. कोणाला शाप दिला? नारद महर्षीला. नारद मुनी म्हणू लागले, आपलं काय घेणं ना देणं, उगाच ह्यांच्या फंद्यात पडलो, जरा आपल्याला कीव आली म्हणून ह्यांच्या घरच्यांमध्ये मी जरा बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्याच अंगावर उलट आलं. महागणा पुढं फुगुटा उडव म्हणले आणि ते झालं काम ते नारद महर्षींचं. मग नारद महर्षी म्हणू लागले, आता काय करावं, मी जरा मला कीव आली म्हणून मी बोललो. मग त्या व्यक्तीनं शाप दिला की बाबा एकाच जागेवर तू कधीच टिकणार नाही, सतत फिरत राहायची. नारद महाराज वाटू लागले. मग काही लोकांनी नारद महर्षींना सांगितले, आपल्या आपल्या स्थितीमध्ये तू राहण्याचा प्रयत्न कर, आपल्या आपल्या वजनामध्ये राहायचं. बघा, लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर ते मुलाचे आई वडील ते सगळे ते हे घ्यायला काय वराड घेऊन जातात ना. ते हा सांगायला जर अनुभव नाही, वराड घेऊन जातात ना कुणाकड, हा ते वराड घेऊन जातात. मग ते वराड घेऊन गेल्यानंतर ती मुलगी आणण्याकरता वराड घेऊन जातात. आणि मग त्या माता माऊल्याने गप बसावं. ज्यावेळेस ते सर्वांना म्हणले की बाबा ते हलग्या ताशा वाजवून ते जेवणाकरता बोलवतात ना, असंच आहे का? ते वराड आपल्या गावामध्ये आलं, मग ते मुलीच्या घरचे काय करतात, ते हलग्या ताशा घेऊन भेटायला ते, मग ते त्यांनी सांगणार की बाबा चला जेवायला, मग तेव्हाच गपचूप जावं ना. मग या वराडाने ठरवलं की बाबा आता आपण काय करावं, जावं जेवायला. आणि मग त्या मुलाच्या घरच्या आई वडिलांनी ते सगळं वराड घेऊन जेवायला गेले. असं कुठं चालतं का? आपल्या आपल्या वजनामध्ये राहावं लागतं. तसं नारद महर्षींना सांगण्यात आलं की बाबा आपल्या आपल्या वजनामध्ये राहावं, कशाला दुसऱ्यांच्या पंचायत मध्ये पडला, दुसऱ्यांच्या पायात पडला. आणि असं म्हणून मग नारद महर्षीला शाप दिला. आता नेमकं काय करावं? मग त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की बाबा थांबा थोडं येतं. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ना ते. मग ब्रह्मदेवाने सांगितले की बाबा थांबा. नारद महर्षी म्हणले एका जागेवर थांबताच येत नाही. मग सतत ते फिरायचे नारद महर्षी, भजन करत 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 करत. बघा आपल्या गावाकडचं भजन म्हणजे किती लय झालं, 2 तास, 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत आपलं भजन थांबतं हो. मग ते गावातलं 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत भजन झालं. नारद महर्षी जेवले, जेवल्यानंतर त्यांचे पाय तिथं टिकायचेच नाही. परत परत फिरत 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 सतत असं भजन करायचे नारद महर्षी, सतत फिरायचे. आणि नारद महर्षीला बी कटाळा आला की बाबा एका जागी स्थिर कधीच नाही. आणि असं करता 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 नारद महर्षी बद्रिका आश्रमामध्ये पोहोचले. आणि बद्रिका आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर तिथं भजन चालू होतं. कुठलं? रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा,
मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी ह्या बद्रिका आश्रमामध्ये हे भजन चालू होतं. आपलं साधं सुद्धा गावातलं भजन म्हणल्यावर किती 1 तास 2 तास चालतं ना, ते 9 वर्ष भजन चाललं. किती? 9 वर्ष भजन चाललं. नारद महर्षी तिथंच थांबून होते. फक्त हाच भजन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 9 वर्ष हेच भजन चाललं. आणि ते भजन केल्यानंतर नारद महर्षींचा जो शाप दिलेला होता ना, तू सतत भ्रमण करत राहशील, तो शाप तिथं मुक्त झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच की बाबा त्या रामकृष्ण हरी नामामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात की आम्हाला ते नाम आवडतं. मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे वीण. तुकोबरा म्हणतात ते नाम एवढं श्रेष्ठ आहे, त्या नामाशिवाय आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही. बघा अजून एक नामाची मध्ये सांगताना एक दृष्टांत सांगतो. एक कथा बघ. लोमंच ऋषी म्हणून एक होते. लोमंस म्हणून ऋषी होते. आणि ते ऋषी एक वेळेस त्या न्हाव्याला घरी ते कटिंग करण्याकरता, ते दाढी करण्याकरता बोलवलंय. आणि बोलवल्यानंतर लोमंस ऋषी ते आले. तो कटिंग करणारा, ते वस्त्र चिपी करणारा तो आला. आणि आल्यानंतर लोमंस ऋषीने सांगितलं की बाबा पूर्ण केस काढून टाका. ते संत महात्मे होते, एवढे काही केस ठेवत नव्हते. दाढी मिशा त्यांनी सर्व ते काढून टाकलं. आणि एक वस्तारा नेमकं मारला. तितक्यात लोमंस ऋषी म्हणले की बाबा थोडं थांब. लोमंस ऋषीने एक वस्तारा मारला. थोडीशी केस कटिंग झाली. वस्तारा मारल्यानंतर लोमंस ऋषीने सांगितलं की बाबा थोडं थांबा त्या कटिंग करण्यावाल्याला. आणि थांबा म्हणल्यानंतर मग तो कटिंग करण्यावाला म्हणला की बाबा नेमकं काय झालं ऋषी. लोमंस ऋषी म्हणू लागले अरे काही नाही, देव आलेले आहेत, देवाची भेट घेण्याकरता मला जायचं आहे. कोण आलेला आहे? देव आलेला आहे आणि ते देवाची भेट करण्याकरता मला जायचं आहे. मग त्यावेळेस तो कटिंग करणारा, तो जो न्हावी होता, त्याला वाटू लागलं अरे बाबा आतापर्यंत भजन करणारे, कीर्तन करणारे बरेच जण पाहिले, भजनीला भरपूर पाहिले, महाराज लोकही भरपूर पाहिले, पण आतापर्यंत कोणी असं म्हणलं नाही की बाबा देव आलेले आहेत, त्या देवाच्या भेटी करता मला जायचं आहे, थोडंसं थांबा, तुम्ही वेगळंच काहीतरी नवीन सांगितलेलं आहे. मग त्यावेळेस लोमंस ऋषी म्हणले की बाबा देव माझ्या भेटी करता आलेले आहेत, मला कृपया जाऊ दे, थोडंसं थांबा. मग ते नावी थकला होता, तो म्हणला महाराज जाऊन या, मी थांबतो. लोमंस ऋषी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर ते देवाची भेट केले आणि गळा भेट झाली. देवाला बोललं, गळा भेट करून ते वापस आले. आणि वापस आल्यानंतर मग तो न्हावी म्हणतो अरे बाबा तुम्ही आलात का? हो आलो. देवाची भेट घेतली का? हो भेट घेतली. काय म्हणले देव? काय नाही, थोडस बोलले, गळा भेट करून निघून गेले. कोण म्हणतं? लोमंस ऋषी. बरं ठीक आहे. मग त्यावेळेस तो कटिंग वाला, तो न्हावी परत आपलं काम सुरू करू लागला. तो चप्पी, तो कटिंग करू लागला लोमंस ऋषींचे. मग त्यावेळेस त्या
कटिंग करण्यावाल्याला त्या न्हाव्याला असं वाटू लागले, अरे बाबा हिने तर तिकडे कुठं गेले होते, पण ह्यांच्या अंगाचा सुगंधित वास येतोय, चंदनाचा पूर्ण वास येतोय, नेमकं काय ह्यांनी स्प्रे मारून तर आले नसतील ना. हा, लोमंच ऋषी कुठं देवाला भेटायला गेले होते का काय केले होते. मग तो न्हावी लोमंच ऋषींना म्हणतो, तुम्ही नेमकं कुठं गेला होता. देवाची भेट केली. मग हा चंदनाचा सुगंध वास कुठून येतोय, माझ्या अंगातूनच येतोय. कस काय, देवाने काय भेट केली होती. बघा तो म्हणला मला काही पटत नाही. बघा ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तो पुतना स्तनामध्ये विष भरून आली होती आणि भगवान श्रीकृष्णाने ते स्तन पेले आणि पिल्यानंतर त्या पुतणी मातेला काही तिथं मारून टाकली आणि मारल्यानंतर ज्या वेळेस त्या देहाला आग लावली तर पूर्ण त्या गोकुळामध्ये त्या पूर्ण तिथं त्या परिसरामध्ये कशाचा वास येत होता, सुगंधित वास होत होता. कारण की ते देवाने त्या अंगाला स्पर्श केला होता म्हणून. मग त्याला हे कथाभाग सांगितली आणि हे कथाभाग सांगितल्यानंतर मग ते लोमंच ऋषीला तो न्हावी म्हणतो, बर ठीक आहे, देवाची भेट झालेली असेल, बर ठीक आहे, परत कधी देव भेटतील, मला रोज भेटतात देव, दररोज माझ्या भेटी करता येतात, बरं ठीक आहे. मग काही दिवस गेले, 1 महिना झाला आणि परत एकदा ते लोमंच ऋषी कटिंग करण्याकरता त्याच्याकडे आले आणि आल्यानंतर तो व्यक्ती म्हणू लागला की बाबा आज देव भेटायला आले नाहीत का, हो येणार आहेत, आता मी जाणार आहे देवाला भेटायला. लोमंच ऋषी म्हणू लागले, बरं ठीक आहे, मला पण देवाची भेट करून द्या, तुमचे पाया पडतो, काही काय करतो, असं काही काय तो येऊन म्हणू लागला. मग लोमंच ऋषी म्हणू लागले, बरं चल तुलाही देवाची भेट बोलून देतो. ते दोघेही गेले आणि गेल्यानंतर तिथं देवाची भेट केली आणि भेट केल्यानंतर फक्त लोमंच ऋषींनाच देव दिसू लागले. मग लोमंच ऋषीने सांगितलं की बाबा हा माझा भक्त आहे, माझे आतापर्यंत जेवढे मी कटिंग केली त्याचे कधी पैसे घेतले, निष्काम सेवा केली, चांगला भगवत भक्त आहे, देवा त्याला काय करा तुम्ही, फक्त एकदाच दर्शन द्या, त्याचं जीवन सार्थक होईल. आणि असं म्हणल्यानंतर लोमंच ऋषी सांगितल्यानंतर देवाने त्या न्हाव्याला काय दर्शन दिलं. तो दर्शन घेतला आणि दर्शन घेतल्यानंतर मग तो लोमंच ऋषींना म्हणू लागला की लोमंच ऋषी, देव दररोज तुमच्या भेटी करता येतोय, दररोज तुम्हाला देव मिठी मारून जातोय, नेमकं ह्याचं कारण काय. एका हरी नामे वीन मृत्यू लोकी आमा आवडते परी नाही, एका हरी नामे वीन. फक्त आम्ही काय केलं, त्या देवाचं नाव घेतलं. बघा ज्या वेळेस पांडवांनी तो राजसूय यज्ञ केला आणि तो यज्ञ केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे हजर होते. बघा शेवटची कथा आहे, नीट लक्ष द्या, भरपूर वेळ झालेला माहित आहे, पण एक शेवटची कथा. भरपूर दिवस तो यज्ञ चालला आणि तो यज्ञ चालल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं आले आणि आल्यानंतर सर्व त्या पांडवांना एकत्र बोलवून घेतले आणि सांगितले की बाबा एक शेवटचा आपल्याला ते यज्ञ पूर्ण करायचं आहे, पण ते यज्ञाचे जे मंत्र आहेत ते इतर जे उपस्थित ब्राह्मण आहेत त्यांना म्हणता त्यांना उच्चारता येणार नाहीत, आपल्याला ते बाहेरनं ब्राह्मण मागवावं लागतील. बरं ठीक आहे, मागू ना आपण. मग त्यावेळेस सर्वांनी ठरवलं की बाबा ते आपण ऋषींना बोलवायचं, नेमकं काम कुणाला सांगावं. त्या ऋषींना जाऊन आणण्याकरता त्यांना सांगण्याकरता नेमकं काम करते कोण, पितामह भीष्माचार्यांना सांगावं तर ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना कसं काम सांगावं. द्रोणाचार्यांना जर सांगावं तर ते आपले गुरु आहेत, शिष्याने गुरुला काम सांगावं असं होईल. मग नेमकं करावं तरी काय, असं म्हणून सर्व पांडव एकत्र झाले आणि 5ही पांडव ते त्या ऋषींना बोलवण्याकरता ते गेले निघून. आणि गेल्यानंतर ते ऋषी मुनी यज्ञ ते आपल्या आपल्या पूर्ण कुटीमध्ये त्या दोन्ही समोर आपली साधना करत ते पूर्ण कुटीमध्ये ते बसले होते. आणि बसल्यानंतर हे पांडव गेले आणि पांडव गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्माने थांबवलं, म्हणले तुमच्या विनंतीवर ते जर आले नाही तर हे काय करा, माझा वशिला घेऊन जावा. म्हणजे काय, ते शिक्का जे राजमुद्रा होती ते एका पेपरावर भगवान श्रीकृष्ण परमात्माचे ते चिन्ह, ते त्यांची शिक्का ते घेऊन ते बघा आमदाराकडे जाताना वशिला घेऊन जावं लागते ना, हा तसं त्या वशिलावर काम करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे ते मुद्राचे चिन्ह ते घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर
मग ते ऋषी सांगितले की बाबा काय तुमची समस्या आहे, काय काय आहे, काम काय आहे, असं सांगितल्यानंतर पांडवांनी सांगितलं आम्ही यज्ञ करतोय आणि ते जे शेवटचं आता आम्हाला ते यज्ञ करायचं आहे, मग ते मंत्र उच्चारण करण्याकरता होम हवन करण्याकरता तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्हाला यावं लागेल. आणि असं म्हणल्यानंतर मग त्या महात्म्याने त्या ऋषीने सांगितलं की बाबा 60,000 यज्ञाचं जर पुण्य तुम्ही जर मला दिलं तरच मी येतो. किती? 60,000. बघा नीट लक्ष द्या. 60,000 यज्ञाचं जर पुण्य तुम्ही मला दिलं तर मी येतो. तुमचं कितवा यज्ञ आहे बरी? पांडवांनी सांगितलं आमचं तर पहिलाच आहे, आता तर 60,000 कधी व्हावं. आणि त्या पहिल्यामध्येच एवढी बाधा आलेली आहे, नेमकं करावं तरी काय? ऋषीने सांगितलं की 60,000 जर यज्ञाचं पुण्य तुमच्याकडे असेल तरच आमच्याकडे या. मग पांडव गेले आणि आता नेमकं येत नाहीत म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे मुद्रा दिली होती, जे वशिला पत्र दिलं होतं ते दाखवलं आणि दाखवल्यानंतर त्या ऋषीने ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे पान होतं ते त्या धुनीमध्ये म्हणजे त्या जाळीमध्ये टाकलं. आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. 60,000 यज्ञाचं पुण्य जर तुम्ही मला समर्पण करत असाल तरच तुम्ही काय करा, इथं या. सर्वजण निघून आले. मग त्यावेळेस सर्व पांडव म्हणतात की बाबा भगवान श्रीकृष्ण परमात्माना बघा तुमचं काही वशील आहे का, लावून बघा. म्हणले माझंही काही तर चालणार नाही, आता नेमकं काय करावं. मग द्रौपदी माता तिथं आली. द्रौपदी माता म्हणू लागली देवा ह्या संकटातून आता तूच आणलेला आहे, तूच इथं सांगितलं की बाबा त्या ऋषींना बोलावं लागतं आणि तूच आता असं केल्यावर कसं जमल. मग त्यावेळेस द्रौपदी मातेंना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की बाबा 60,000 यज्ञाचं पुण्य जर इथं समर्पण केलं तरच ते ऋषी येतो म्हणते, तुझ्याकडे आहे का, नेमकं करावं तरी काय. असं म्हणल्यानंतर द्रौपदी माता म्हणली मी ते पुण्य देते, चला. कसं काय नाही, तुम्ही चला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला रथामध्ये बसवलं आणि द्रौपदी माता चालत 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 तिथपर्यंत गेली. कुठं? त्या ऋषींच्या आश्रमापर्यंत. कसं गेली? चालत चालत गेली. पुढे येते चालत 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 गेली आणि गेल्यानंतर मग त्या ऋषीने सांगितलं की बाबा कोण तुम्ही? त्यांनी सांगितलं की बाबा मी पांडवांची पत्नी आहे आणि आमचा यज्ञ थांबलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये तुम्हाला मंत्र उच्चारण करण्याकरता यावं लागेल, चला तुम्ही. मग त्यावेळेस ते साधू म्हणू लागले बाबा 60,000 यज्ञाचं पुण्य जर तुमच्याकडे असेल तरच या म्हणलं होता. हो 60,000 यज्ञाचं पुण्य आहे, कसं आहे द्या. मग त्यावेळेस द्रौपदी माता म्हणते की बाबा कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरे नाम जपता गडे. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरे नाम जपता गडे. सर राम म्हणता वाट राम म्हणता वाट चाले यज्ञ पावला पावले. तो व्यक्ती तो ऋषी म्हणू लागले की बस 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे, ते कसं. मग त्यावेळेस द्रौपदी माता म्हणते की बाबा मी हस्तिनापुराहून तिथून इथपर्यंत मी कसं आले,
पायी चालत कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरी नाम जपता गडी. मग त्यावेळेस ते ऋषी तिथनं उठले आणि उठल्यानंतर म्हणले की बाबा मी तुझ्यासोबत येतो. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथात जाऊन बसले. आज द्रौपदी माता तर रथात बसणार. द्रौपदी माताने सांगितले की बाबा महाराज रथामध्ये बसा. ते महाराज रथामध्ये बसले नाहीत. त्यांनी तो झाडू उचलला आणि झाडू उचलल्यानंतर द्रौपदी माता ज्या रस्त्याने आली ते रस्त्याने झाडत येऊ लागली. द्रौपदी माता असं पुढे जाऊ लागली तर ते महर्षी ते नारद ते ऋषी ते काय करू लागले झाडत जाऊ लागले. मग द्रौपदी मातेने सांगितलं की बाबा असं का. मग त्यावेळेस ते महात्मे ते ऋषी म्हणू लागले की बाबा तुम्ही येताना चालत देवाचं नामस्मरण करत आले. तुमच्या पायाला ते दगडच टोचले असतील. हे जाताना तसं होऊ नये म्हणून मी झाडत येणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की बाबा फक्त त्या एका हरीच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून तो कोबऱ्या म्हणतात की बाबा आम्हाला या मृत्यू लोकात दुसरं तिसरं काहीच आवडत नाही. म्हणून मृत्यू लोक यामा आवडले परी नाही एका हरी नामी वीण. काहीच आवडत नाही. मग काही लोकांनी विचारलं तो कोबऱ्या काहीच आवडत नाही का. प्रपंच आवडत नाही का. अभंगाच्या दुसऱ्या मग त्यावेळेस तुकोबऱ्या म्हणतात विठ्ठल हे चित्त प्रपंचापासूनी व मनते मनी बैसलेसे. हे प्रपंच आम्हाला कसं आलाय वीट आलेला आहे. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासूनी व मनते मनी बैसलेसे. वीट आलेलं आहे. बघा एखाद्या आपण असंच झाडाखाली थांबलेलो आहे आणि झाडाखाली थांबल्यानंतर आपल्या त्या शर्टावर वर्ण कावळ्याने विष टाकले. आपण म्हणतो का धन्य दिन धन्य दिन म्हणतो का असं. आपण काय करतो अरे बाबा शी घाण म्हणून ते काय शर्ट काढतो आणि टाकून देतो. तसं कारण की का आपल्याला त्या प्रपंचाविषयी त्या शर्टाविषयी काय झालेलं आहे वीट आलेलं आहे. तसं तो बरं म्हणतात की बाबाला आम्हाला या संसाराविषयी कसं आलंय वीट आले. बघा काही जणांच्या पंक्त्या बसल्या आणि पंक्त्या बसल्यानंतर 2-3 पंक्त्या उठून गेल्या आणि शेवटचे गावातले 2-3 मंडळी महाग राहिलेले होते. त्यांनी नेमकं तिथं आले पंक्तीला बसले. ते थोडंसं राहिलं होतं शेवट आल्यामुळं थोडंसं त्यांना वाढलं. चपाती भाजी भाकर म्हणा काय म्हणा तेवढं वाढलं भात वरण. पण नेमकं जे मेन पदार्थ होता काय खीर म्हणा जे नेमका पदार्थ होता लोकांना आवडणार खीर ते खीर नेमकं संपली होती. आणि ते खीर संपल्यामुळं मग ते लोक नाराज झाले. थोडं तरी खीर पाहिजे होती आणि असं तसं म्हणू लागले. आणि तितक्यात एक कुत्रं ते खीर खाऊन आलं तिथं. कुठं पंक्तीमध्ये ते कुत्रं ते खीर खाऊन आलं आणि खा 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 करून तिथं वकलं.
कोण? पुत्र. आता त्याला तांब्या भरे जर आपण खीर आणून दिलो, बाटली जरी आपण त्याच्या समोर ठेवलो, खीर खाते का? हा, खीर पाहिजे होती ना तुम्हाला? हा, बाटली भरून तिथं आम्ही खीर आणून ठेवलो ना, आता खावा ना. नाही, कारण की का बरं, त्यावेळेस आपल्याला ते खिरीविषयी काय झालेलं असते, वीट आलेला असते. तसं तुकोबारे म्हणतात आम्हाला या संसाराविषयी, या प्रपंचाविषयी काय झालेलं आहे, वीट आले. म्हणून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी पैसले से विठ्ठला. काही लोक म्हणू लागले तुम्हाला खरंच काय आवडत नाही का? हा, जे संसारामध्ये या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये जे काही भेटतं, मानधन जे काय असतं, हे आवडत नाही का? अभंगाच्या तिसऱ्या चरणात सोने रूपे हे जे सोनं, रुपये, हिरे, माणिक, मोती हे तुम्हाला आवडत नाही का? मग त्यावेळेस तुकोबर म्हणतात की सोने रुपये आम्हा मूर्तिके समान, माणिक पाषाण कडी जैसे. बघा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दररोज तुकोबरायांच्या कीर्तनाला जायचे, कीर्तन ऐकायचे आणि कीर्तन ऐकून दररोज तेच कार्यक्रम चालवून मग शिवाजी महाराजांना असं वाटू लागलं की बाबा तुकोबर आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या घरी कधीतरी यायला पाहिजे, असं शिवाजी महाराजांना वाटू लागलं. नेमकं करावं तरी काय? मग काही लोकांनी सांगितलं की बाबा तुकोबराला आमंत्रण द्या, तुकोबरा येतील. मग आमंत्रण द्या म्हणल्यानंतर मग ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मग ते हिरे जवाहरात आणि ते घोडा वगैरे ते तुकोबरांकडे पाठवलं. आणि तुकोबरांकडे पाठवल्यानंतर तुकोबरा म्हणतात की बाबा हे आम्हाला आवडत नाही.
सोनी रुपयामा मृतिके समान मूर्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. तुकोबाराने त्यावेळेसच तिथं ते नाकारलं की बाबा हे आम्हाला आवडत नाही, हे आम्हाला काही देऊ नका, मी काही घेणार नाही. ते परत वापस पाठवलेलं. हा, परत ते तुकोबाराने वापस त्या राजवाड्यामध्ये पाठवलं आणि आपल्या सारखा आमच्यासारखा तिथं असतं तर पहिल्यांदा ते घेतलं असतं. पण तुकोबारा म्हणतात की बाबा ते आम्हाला आवडत नाहीत. बघा, पंढरपूरमध्ये 2 संत होऊन गेले, एक जळोजी आणि मळोजी. यांचा मठ कुठं आहे? पंढरपूरमध्ये सावता महाराजांचं जे मठ आहे, सांगोला चौकातून थोडंसं पुढे गेल्यानंतर सावता महाराजांचं जिथं मठ आहे ना, त्यांच्या शेजारीच ते त्यांचं तिथं मठ आहे. काय? जळोजी आणि मळोजी. जळोजी मळोजी त्या काळातले तुकोबारायचे होते, असे वैराग्यशील असे ते जळोजी मळोजी होते. आणि त्या जळोजी मळोजींना त्यांच्याच गावाचे त्या पंढरपुरातले एका राजाने सांगितलं की बाबा त्या राजांना किती दिवसांतरी ते मुलगा झालेला होता. मग त्या मुलाच्या आनंदामध्ये तो राजा पूर्ण पंढरपूरला जेवण दिलं. आणि जेवण दिल्यानंतर जेवणासकट जेवढं मागेल, जितकं मागेल तितकी दक्षिणा त्यावेळेस. आणि त्या राजाने सांगितलं की बाबा ह्या पंढरपुरातला कुठलाही व्यक्ती न जेवता कामा नाही आणि ती दक्षिणा न घेता कामा नाही. सगळ्यांना तुम्ही इथं बोलवा आणि सगळ्यांना जेवण द्या. पंचपक्वानाचं जेवण आहे, सगळ्यांना कपडे द्या, लत्ते द्या आणि सोनं जेवढं मागेल तेवढं त्यांना काय दक्षिणा द्या तुम्ही, असं त्या राजाने सांगितलं. आणि सांगितल्यानंतर तो दिवस उजडला, बरेच लोक आले, ते सर्व ते घेऊन गेले. आणि पाहता संध्याकाळ झाली. तो राजा आला आणि राजा आल्यानंतर म्हणू लागला की बाबा कोण शिल्लक आहे का इथं आता? हा, पंढरपुरामध्ये सर्वजण आले का? हो आले. मग तिच्यातला एक जण उठला आणि म्हटले नाही, 2 जण आले नाही. राजा म्हणला 2 जण कसं काय आले नाही, कोण आहेत ते? मग त्यावेळेस त्याने सांगितलं की बाबा ते जळोजी आणि